मागच्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी जी चळवळ उभी करण्यात आली स्वाभिमानीच्या माध्यमातून, त्या स्वाभिमानीचे संस्थापक स्वतः राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत. आज परभणीमध्ये ते कापूस परिषद घेत आहेत, कापूस सोयाबीन परिषद. सर, काय वाटतंय, परिषदा आणि जे काही आंदोलन आहेत तेच प्रश्न, त्याच परिषदा, तेच आंदोलन दरवर्षी का घ्यावे लागतात, हा माझा पहिला प्रश्न. कारण प्रश्न तेच आहेत, त्याच प्रकारचे आंदोलन करावी लागतात. त्याचं कारण आजपर्यंतचा आमचा अनुभव असा आहे की जर एखादा पक्ष विरोधात गेला की तो कधी कधी आमच्यापेक्षाही जास्त आक्रमकपणे शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करतो, सत्ता स्थापन करतो आणि सत्तेत गेला की नेमका तो प्रश्न विसरून जातो किंवा जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या विरोधातल्या धोरणं राबवण्यामध्येच रस घेतो. गेल्या 30 वर्षामध्ये अनेक पक्षांचा, अनेक आघाड्यांचा आम्ही अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीची आंदोलनं सातत्यानं आम्हाला करावी लागतात. आता ह्याला काही अंशी जबाबदार शेतकरी सुद्धा आहे. कारण शेतकरी जोपर्यंत धोरणाच्या आधारानं मत द्यायला शिकत नाही किंवा त्याची मानसिकता तशी होत नाही तोपर्यंत हे असंच घडणार. कारण राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या वोट बँकेची भीतीच वाटत नाही, म्हणून ते अशा प्रकारचा निर्णय घ्यायचं धाडस करतात. नाहीतर आज शेतकऱ्याला हमीभाव कायदेशीर मिळावा म्हणून लढाई देशभरातले शेतकरी करतायत. खरं तर नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीचे ते प्रमुख होते, मुख्यमंत्र्यांची कमिटी होती आणि त्यांच्या कमिटीनं एकमतानं केंद्र सरकारला शिफारस केलेली होती की जसं किमान वेतन कायदा आहे त्या धर्तीवर किमान हमीभाव कायदा संसदेमध्ये मंजूर झाला पाहिजे. कारण सरकारनं जाहीर केलेला हमीभाव हा कागदावरच राहतो, तो प्रत्यक्षात मिळत नाही आणि सरकार सगळा शेतीमाल खरेदी करू शकत नाही. तेव्हा जसं सरकारनं निश्चित केलेला वेतन हे देणं बंधनकारक आहे, कायदेशीरित्या बंधनकारक आहे, तसंच सरकारनं निश्चित केलेला हमीभाव त्या हमीभावातच खरेदी करणं हे कायदेशीरित्या जर बंधन केलं तर संपूर्ण देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल. मग कमिटीचे प्रमुख असताना नरेंद्र मोदी ते शिफारस एकमतानं करतात आणि स्वतः पंतप्रधान झाल्यानंतर त्या शिफारसीची अंमलबजावणी करत नाहीत. यावरूनच तुमच्या लक्षात आलेलं असेल की जेव्हा आपण निर्णय प्रक्रियेत नसतो तेव्हा सल्ला द्यायचा, असं करा तसं करा किंवा मागण्या करायच्या, आणि निर्णय प्रक्रियेमध्ये गेल्यानंतर मात्र नेमकं उलट वागायचं. अशीच एकूण सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रवृत्ती आहे आणि यासाठी शेतकऱ्यांनी जर तुम्ही आमच्या विरोधातलं धोरण राबवाल तर आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, तुमचे खासदार, तुमचे आमदार आम्ही निवडणुकीत पराभूत करू, अशा प्रकारची भीती जोपर्यंत शेतकरी घालत नाहीत तोपर्यंत असे आंदोलनं, अशा परिषदा ह्या घ्याव्याच लागणार. सध्याची काय परिस्थिती दिसते महाराष्ट्रामध्ये? पाऊस कमी पडलेला आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये जास्त पाऊस आहे, काही जिल्ह्यांमध्ये तूट आहे पावसाची. तर एकूण पिकांची परिस्थिती काय दिसते? आणि सरकार अग्रिम जाहीर केलेलं आहे, मंजूर म्हणजे निधी जाहीर केलेला आहे, मात्र अजूनही शेतकऱ्यांना 1 रुपया मिळालेला नाही. खरं तर सरकारनं आता तातडीनं दुष्काळ जाहीर केला पाहिजे. शेजारच्या कर्नाटक राज्यानं दुष्काळ जाहीर केलेला लक्षात घ्या. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण ऑगस्ट महिना कोरडा झाला आणि उगवलेलं जे काही हिरवगार होतं ते कोमेजून गेलं. आणि फुलोऱ्यात आलेलं असताना सोयाबीन असेल, कपास असेल, उडीद असेल, मूग असेल, फुलोरा जडून गेला, फलधारणा झाली नाही आणि नंतर आणि पाऊस पडला. ते फक्त त्या पिकांना जीवदान मिळालं पण त्याला फलधारणा झाली नाही. काय उपयोग असलं वांजोटं पीक घेऊन? तेव्हा अग्रिम रक्कम जाहीर केली सरकारनं काही ठिकाणी, परंतु सोयाबीनची संरक्षित रक्कम जी आहे त्याच्या 63-64 हजार रुपये काहीतरी आहे, त्याच्या अग्रिम रक्कम 25% मला वाटतं की 13,000 रुपये द्यायला पाहिजेत. पण ती 52,000 रुपये काहीतरी 55,000 संरक्षित रक्कम आहे आणि 13,500 रुपये द्यायला पाहिजे, परंतु ती रक्कम सुद्धा द्यायला या कंपन्या तयार नाहीत. 4,500 रुपये
6,000 रुपये असं भीक घातल्यासारखं कंपन्या शेतकऱ्यांना देऊ पीक विमा पाहतात. कंपन्यांवर नियंत्रण नाहीये का? मग ते विरोधातले असो किंवा सत्ताधारी असो, हे नेहमी जेव्हा जेव्हा हे प्रश्न येतो, नुकसान होतं, मग ते पाऊस जास्त असो का कमी, पीक विमा कंपन्यांवर नियंत्रण नाही का? स्वतः म्हणजे मागच्या सरकारमध्ये तर स्वतःची पीक विमा कंपनी स्थापन करण्याची सुद्धा घोषणा केली होती, मात्र काहीच झालं नाही. 100% पीक विमा कंपन्यांच्यावर सरकारचं नियंत्रण नाही आहे. एकतर या कंपन्यांच्या बरोबर करार केलेला आहे तो केंद्र सरकारनं, आणि केंद्र सरकारपर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. तर IRD कडे तक्रार केली तर ते दखल घेत नाहीत, आणि राज्य सरकारचं कोणी ऐकत नाही, अशी अवस्था या विमा कंपन्यांच्या बाबतीत झालेली आहे. हा एक फार मोठा घोटाळा आहे, कधी तर तो बाहेर पडणार आहे. कारण गेल्या 5-6 वर्षामध्ये विमा कंपन्यांनी करोडो रुपयाचा, हजारो करोड रुपयाचा नफा कमवला, आणि शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही. एकदा सरकारनं एक श्वेतपत्रिका काढावी. गेल्या 6 वर्षामध्ये एकूण देशभरातल्या सगळ्या सरकारांनी आणि केंद्र सरकारनं विमा कंपन्यांना किती पैसा भरला, आणि विम्याच्या बदल्यामध्ये शेतकऱ्यांना या कंपन्यांनी किती पैसा दिला, याचा एकदा श्वेतपत्रिका काढावी. डोळे पांढरे जमतील. म्हणून अगदी गुजरात सारखं सरकार, जे पंतप्रधानांचं स्वतःच्या राज्य सरकार आहे, ते सरकार सुद्धा या विमा कंपनीतून बाहेर पडलेलं आहे. म्हणजे ही प्रधानमंत्री फसल विमा योजना नाहीच आहे, ही प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या भलं व्हावं यासाठीच ही योजना असेल, तर मग यात शेतकऱ्याचा बळी का देत आहे, एवढाच माझा सवाल आहे. हे झाले प्रश्न. मात्र सध्या एक पॉलिटिकल प्रश्न, राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल काय मत आहे आपलं? सध्याची राजकीय परिस्थिती इतकी गलिच्छ आहे, आणि एकूणच या राजकारणाचा सामान्य माणसाला एवढा वीट आलेला आहे, मला सुद्धा असं वाटतं की याच्यावर आता काही बोलूच नाही आपण. एकूण बघायला गेलं तर राजू शेट्टी पहिल्यांदा महायुती सोबत होते, तुमचा एक मंत्री सुद्धा या सरकारमध्ये होता, त्यानंतर आघाडी झाली, मग ते 12 आमदारांची लिस्ट गेली. आता सध्या राजू शेट्टींची भूमिका काय? कोणत्या विरोधी पक्षांसोबत राहणार आहेत का सत्ताधाऱ्यांसोबत राहणार आहेत पुढे? आता लोकसभा तोंडावर आहेत. जी सामान्य माणसाची भावना आहे तीच माझी भावना आहे, किंवा आमच्या संघटनेची किंवा पक्षाची भावना आहे. एकूणच राजकारणामध्ये चाललेलं आहे हे काय ओलांडपोगड्या, आणखीन एकूणच पोरखेळ, कमरेखालचे वार, याच्यामुळे आम्हालाही त्याचा सगळ्याचा किळस आलेला आहे. त्यामुळं आज स्वतः तूर्त आम्ही सगळ्यापासून अलिप्त आहोत. पण पुढची निवडणूक कशी लढवणार तुम्ही? म्हणजे स्वतंत्र लढवणार का कोणासोबत लढवणार? नाही, आता आम्ही काही ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत. म्हणजे आम्ही खरं तर 6 लोकसभा निवडणुका निश्चित केल्या, त्याच्यामध्ये परभणी सुद्धा आहे. आम्ही आमचे कार्यकर्ते, सक्षम कार्यकर्ते त्या मैदानामध्ये कोणाच्याही मदतीशिवाय उतरणार आहोत, आणि शेतकऱ्याकडून, सर्वसामान्य माणसाकडून, किंवा ज्याला ही राजकारणातली गटारंग साफ व्हाव्याशी वाटते अशांना एक चांगले चेहरे देऊन एक प्रयोग करून बघणार आहोत. तुम्ही स्वतः लोकसभा लढवणार आहात का विधानसभा लढवणार आहात? नाही, मी लोकसभा लढवणार आहे, आणि मी NDA किंवा इंडिया या दोघांच्या शिवाय मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहे. सध्या नांदेड असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल किंवा इतर ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जे काही रुग्ण दगावण्याचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. काय वाटतं, एकूण सरकार लक्ष देतंय या सगळ्या बाबतीमध्ये? मग कंत्राटीकरणाचा विषय आला, मग इतर विषय आले, तर एकूण ह्या ज्या काही व्यवस्था स्थापन केलेल्या आहेत या व्यवस्थेवरच घाला आहे असं वाटतं का तुम्हाला? खरं तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, आणि त्या तर आपल्याला संविधानानं त्याचं हमी घेतलेली आहे. असं असताना सार्वजनिक आरोग्य विभागाचे जे धंदेवडे उडत आहेत ते बघितल्यानंतर खरोखरच सरकारला कर का द्यायचा असा प्रश्न माझ्यासारख्याच्या समोर निर्माण होतो. कारण आम्ही कर का देतो? कारण सरकार नावाची ही जी यंत्रणा आहे, त्या यंत्रणेनं समाजातला जो दुबळा घटक असेल, गरीब घटक असेल, की ज्याला त्याची उपासमार होते, त्याला अन्नधान्य द्यावं, ज्याला शिक्षण मिळत नाही त्याला शिक्षण द्यावं, ज्याला आरोग्याच्या सुविधा परवडत नाही त्याला आरोग्याच्या सुविधा पुरवाव्यात, यासाठी लागणारा जो खर्च आहे त्या खर्चापोटी म्हणून आम्ही सामान्य माणसं कर देत असतो. पण त्या कराचा उपयोग जर होत नसेल, आज गोरगरिबांना आरोग्याच्या सुविधा मिळत नसतील, तर मग कशासाठी माणसाने कर द्यायचा असा प्रश्न माझ्यासारख्या समोर. या मृत्यूला जबाबदार कोण आहे असं वाटतं तुम्हाला? या मृत्यूला जबाबदार खरोखरच सरकार आहे, कारण आरोग्य विभागाकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोनच इतका उदासीन आहे.
अनेक सरकारी रुग्णालयामध्ये डॉक्टर्स नाहीत, काही ठिकाणी प्रभारी आहेत, स्टाफ नर्स नाही, औषध विक्रेता नाही आहे, अँब्युलन्स आहे तर डिझेल नाही, डिझेल आहे तर टायर नाही, टायर आहे तर ड्रायव्हर नाही, अशी अवस्था आहे. सोनोग्राफीचं मशीन आहे तर त्याचा टेक्निशियन नाही, एक्सरेच्या बाबतीत तसंच आहे. म्हणजे सगळा साचा यांना फक्त बांधकामं करण्यामध्ये रस आहे, यांना फक्त टेंडर काढण्यामध्ये रस आहे, पण हे चालवण्यामध्ये नाही. नाहीतर मग तसा रस नसता तर मग नवनवीन योजनांच्या घोषणा झाल्याच नसत्या. मी म्हणतो नवीन काय नका करू, पण जे आहे ते तरी नीट चालवा, एवढीच माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. मागच्या वर्षीपासून सोयाबीनचे भाव पडलेले आहेत, कापसाचे तेच हाल झाले. नंतर आता यावर्षी जे नवा हंगाम सुरू होणार आहे, शेतकऱ्यांच्या जे काही उत्पन्नात घट झालेली आहेच, मात्र ह्या नव्या हंगामात काय भाव मिळायला पाहिजे असं वाटतं या तिन्ही मुख्य पिकाला? माझी सरकारला एकच विनंती आहे, त्यांनी सोयाबीनचे दर वाढायचे असतील तर पाम तेलाच्या आयात शुल्क जे काही कमी केलेलं आहे ते तातडीनं पूर्ववत करावं, जे पूर्वी होतं तसं करावं. आणि सोयाबीनची पेंड आयात करणार नाही असं जाहीर करावं किंवा त्याच्यावर आयात शुल्क वाढवावं. आपोआप सोयाबीनचे दर 9,000 पर्यंत जातील आणि ते 9,000 पर्यंत दर गेले तरच शेतकऱ्याला ते सोयाबीन परवडेल. एक कापसाचा विषय आहे, ऊसाचा विषय आहे, ते दोन्ही एकूणच तिन्ही पिकांचे काय भाव? आता ऊस उत्पादकाला खरं तर चांगली संधी होती 4 पैसे मिळायची. एकच ऊस असा आहे की थोडंफार 4 पैसे मिळवून दिलं असं वाटतंय, पण सुदैवानं बाजारभाव चांगला आहे, जागतिक बाजारामध्ये चांगले भाव आहेत, परंतु अशा वेळी सरकारनं निर्यातीवर बंदी घातली. आता साखर खायला मिळत नाही म्हणून कोण मेलंय काय? उलट साखर टाळायला सांगतात डॉक्टर. साखरेचा वापर कमी झाला तर होऊन दे ना, जगाच्या बाजारामध्ये आपण साखर विकू, चांगले पैसे मिळतील शेतकऱ्याला. एका बाजूला साखरेमुळे मधुमेहाचे पेशंट वाढायला लागले देशामध्ये, आणि मग दुसऱ्या बाजूला ही साखर स्वस्तात मिळाली पाहिजे असा आता सरकारनं काय करायचं कारण आहे. जगाच्या बाजारामध्ये 65,000 रुपये टन साखरेचा भाव असताना आमच्याकडे जेमतेम 38,000 रुपये टन साखरेचा भाव आहे. ही तफावत कशामुळं? तर आम्ही देशाबाहेर साखर विकायला परवानगी देत नाही. याच्यामुळे कशासाठी हे करते सरकार असं? मग तुम्हाला साखरेची किंमत तुम्ही नियंत्रित ठेवता, मग रासायनिक खताच्या काय किमती नियंत्रित करत नाही? गेल्या वर्षभरामध्ये 22% रासायनिक खताच्या किमती वाढल्या. म्हणजे शेतकऱ्यांना जे खरेदी करायचं ते जागतिक बाजारपेठेप्रमाणे जेवढे शेतकऱ्यांना पैसे देतात ना, शेतकरी सन्मान योजनेच्या अनुषंगाने केंद्र असेल राज्य सरकार पैसे देते, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? हे म्हणजे असं आहे की द्यायचं 6,000 रुपये आणि खत दरवाढीतून घ्यायचं 20,000 रुपये काढून. 14 आमचेच गेले ना, आणि वर म्हणायचं तुम्हाला 6,000 रुपये दिले, आणि मग 14 आमचे गेले त्याचं काय? म्हणजे 6,000 रुपये आम्हाला मिळाले त्याचा आनंद मानावा काय 14 गेले आमचे त्याचा दुःख मानावं? आणि हे सगळे कॅल्क्युलेशन करून दाखवायला मी तयार आहे, मी हवेत बोलत नाही. एकूणच बघायला गेलं तर राजू शेट्टी यांनी सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले, आणि कापूस असेल, सोयाबीन असेल आणि ऊस असेल याच्या भावासाठी ते आता कापूस परिषद आणि सोयाबीन परिषद घेत निघाले. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.